श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे हे आज शिवसेना शिंदे गटात अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। माजी आमदार मुरकुटे हे आपला नातू नीरज मुरकुटे आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाण्याच्या दिशेने रवाना झाले असून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भारत राष्ट्र समिती BRS पक्षात काम केले आहे। आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हा मतदारसंघ विधानसभेचा श्रीरामपूर मतदारसंघ राखीव आणि त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला तालुका येतो, आपला मतदारसंघ येतो। त्या लोकसभेची जागा सुद्धा ही आरक्षित, दोन्ही ठिकाणी आरक्षण असल्यामुळं गेल्या 20 वर्षापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभा लढवता आली नाही आणि लोकसभा लढवता आली नाही। आता लवकरच विधानसभा पुढच्या वेळेस हा मतदारसंघ खुला होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी विचार केला की आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं कामाचा झपाटा, त्यांनी कामाचा त्यांना असणारा आवाका, अनेक तऱ्हेचे नवीन कामं त्यांनी 2.5 वर्षाच्या काळात केला, धाडसी निर्णय घेतले आणि मग त्याच्यामुळं लोकप्रियताचे आज सर्वांमध्ये जास्त लोकप्रियता कोण मुख्यमंत्री असेल तर ती एकनाथ शिंदे यांना असल्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली। सर्वांनी मला सांगितलं की आपण आता कुठेतरी निर्णय केला पाहिजे पक्ष पातळीचा, कारण आतापर्यंत आपण आघाडी म्हणून कुठल्या पक्षामध्ये न जाता काम केलं आपण आणि म्हणून आता आपण निर्णयाची गरज आहे, निर्णय केला पाहिजे आणि म्हणून त्यामुळे अशा तऱ्हेचा हा निर्णय आम्ही केलेला आहे। कशा पद्धतीने प्रवेश होणार आहे, त्या प्रवेशाला कोण कोण उपस्थित राहणार आहे? प्रत्येक गावातले आणि शहरातले प्रत्येक भागातले मतदारसंघाच्या प्रत्येक गावातले कार्यकर्ते, प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 कार्यकर्ते असतील प्रमुख आणि शहरामधले प्रभाग वाईज प्रमुख कार्यकर्ते हे प्रवेशाला त्या ठिकाणी असतील। त्याचबरोबर महिला आणि तरुण जो वर्ग आहे यांचे सुद्धा प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रवेशाला उपस्थित राहतील। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।